या कारणामुळे तुमचा पीक विमा वगळण्यात आलेला आहे आणि बऱ्यापैकी काही गावे जी आहे ती याच कारणामुळे वगळण्यात आल्याचं समोर माहिती येत आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मागच्या वर्षी एवढं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी कारणे देऊन शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं समोर दिसत आहे। हे चित्र बदलण्याकरिता आता थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळ्या संघटनांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आवाज उचलण्यात येत आहे, आंदोलन, मोर्चे, निवेदनं देण्यात येत आहे, बैठकी घेण्यात येत आहे, काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न होताना दिसत आहेत। त्यापैकीच आपण एका तालुक्यातील आणि काही गावाची, काही मंडळातील माहिती घेतलेली आहे। तेथे कोणतं कारण दिलेलं आहे आणि कोणत्या कारणास्तव तो पीक विमा वगळण्यात आलेला आहे आणि आता तो पीक विमा परत त्यांना कसा मिळवून देता येईल याकरिता कोण प्रयत्न करत आहे, ही सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता समजून घेण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही माहिती तुमच्या मंडळातील, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या जिल्ह्यातील तुमचा पीक विमा मिळवून घेण्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरू शकते, उपयोगी ठरू शकते शेतकरी मित्रांनो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, लोहारा तालुक्यामधील जवळपास 47 गावांपैकी 31 गावे ही प्राप्त आकडेवारीनुसार सॅटेलाईटमुळे नव्हे तर प्रशासनाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातील नोंदीमुळे पीक विम्यातून वगळली गेली आहेत। हे प्रशासनाने स्पष्टपणे मान्य करावे असं राजकीय पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आपण परत व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहणारच आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, लोहारा तालुक्यामधील 47 गावांपैकी जवळपास 31 गावं आहे ती पीक विमा योजनेमधून वगळण्यात आलेली आहेत आणि त्यामागे सॅटेलाईट कारणीभूत असल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। मात्र उपलब्ध अधिकृत आकडेवारी जी आहे ती वेगळं चित्र दर्शवते आहे, वेगळं चित्र दाखवते आहे, ज्यामध्ये लोहारा मंडळ पीक विम्यास पात्र आणि ज्यामध्ये सॅटेलाईटद्वारे अंदाजित जे उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो ते जवळपास 1038 किलोग्राम हेक्टरी आहे आणि पीक कापणी प्रयोगातील उत्पादन जे आहे ते 549 किलोग्राम हेक्टरी एवढं आहे मित्रांनो। आता माकणी मंडळ जे आहे मित्रांनो, जे पीक विम्यातून वगळलेलं आहे, इथे बघा काय परिस्थिती आहे। इथे सॅटेलाईटद्वारे अंदाजित उत्पादन 1086 किलोग्राम हेक्टरी, तर पीक कापणी प्रयोगातील उत्पादन 886 किलोग्राम हेक्टरी। आता बघा मित्रांनो, या आकडेवारीवरून असे दिसते की माकणी व जवळी या दोन्ही मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगातील उत्पादन लोहारा मंडळापेक्षा लक्षणीय जास्त नोंदवलं गेलेलं आहे मित्रांनो। त्यामुळे प्रशासनाने सॅटेलाईटमुळे गावे वगळली गेली हा जो दावा आहे शेतकरी मित्रांनो तो करण्याऐवजी उपलब्ध आकडेवारीच्या आधारे पीक कापणी प्रयोगातील नोंदीची भूमिका स्पष्ट करावी। तसेच 47 गावांपैकी 31 गावे पीक विम्यापासून वंचित राहण्यामागील संपूर्ण कारण मीमांसा पारदर्शकपणे शेतकऱ्यांसमोर मांडावी। शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, तर सत्य आणि पारदर्शक माहिती अपेक्षित आहे। याकरिता दयानंद पाटील म्हणजे अध्यक्ष लोहारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्याकडून आवाज उठवण्यात येत आहे आणि याकरिता प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत शेतकरी मित्रांनो। तर बघा मित्रांनो, तुमच्या भागामध्ये, तुमच्या मंडळामध्ये, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या जिल्ह्यामधील जो पीक विमा आहे तो कोणत्या कारणास्तव टाळाटाळ केल्या जात आहे, तुम्हाला मिळत नाही आहे किंवा त्या पीक विम्यापासून तुम्ही वंचित राहण्यामागची खरी जी कारणं आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला सुद्धा स्वतःला करावा लागेल। याकरिता ज्याला कुणाला तुम्हाला भेटता येईल त्यांना भेटा, बैठका घ्या, ग्रामपंचायत पातळीवर सभा घेणे शक्य झाले शक्य घ्या, 5, 10, 25 शेतकरी सोबत या, अधिकाऱ्यांना भेटा, तुमचे जे पीक विमा प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, कृषी सहाय्यक, कृषी विभागाचे कृषी अधिकारी यांच्या कानावर हा विषय टाका की आपल्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे, केवढं पाणी झालं होतं, पाण्याची जी पर्जन्यमापक यंत्र आहे त्यांची परिस्थिती काय आहे, त्या पर्जन्यमापक सुव्यवस्थित नसल्यामुळे आपलं नुकसान झालं का, या सर्व गोष्टीवर चर्चा करा। आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टीकरिता तुम्ही समोर आल्याच्या नंतर, वाचा फोडल्याच्या नंतर हमखास महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील सर्वच मंडळांना त्यांचा हक्काचा पीक विमा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की या वेगवेगळ्या कारणास्तव पीक विमा नाकारला गेला, त्या कारणास्तव वेगवेगळ्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, सज्जा मंडळातील सामाजिक कार्यकर्ते आक्षेप घेत आहेत, आवाज उचलत आहेत आणि खरी परिस्थिती, सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला सुद्धा हेच करावं लागेल। त्याच्याशिवाय नुसतेच यूट्यूबवर किंवा कुठे तुमच्या समोर व्हिडिओ आले तर तुम्हाला शासकीय म्हणजे जी आर असतात, शासन निर्णय
त्याच्या व्यतिरिक्त किंवा खऱ्या अर्थाने खऱ्या न्यूज चॅनलवरच्या माहित्या जर नाही मिळाल्या तर तुमचा यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून माझा असो किंवा कुणाचा असो, मी असं तुम्हाला म्हणणार नाही की हा खरा का तो खोटा, परंतु तुमच्यासमोर नुसतेच जर व्हिडिओ येत राहतील तर तुमचा रोष वाढेल, तुमची नाराजी वाढेल आणि यावर्षी तुम्ही जो पीक विमा नाही भरला, पीक विम्याकडे पाठ फिरवली, हे त्याचंच द्योतक आहे, त्याचंच चिन्ह आहे. ते एक चांगलं केलं की नाही केलं ते तुम्ही ठरवा, परंतु हक्काचा मागचा जो आपला विमा आहे तो मात्र कमीत कमी तुमच्या पदरामध्ये कसा पाडता येईल याकरिता चर्चा करा आणि इथून पुढे बोलते व्हा आणि त्याकरिता प्रयत्न जर केले हमखास तुम्हाला तो पीक विमा मिळेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो तुमच्या सर्वांकरिता. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.